सुरगाणा तालुक्यातील हदगड येथील अंगणवाडीची दुरावस्था झाली आहे। अंगणवाडीतील फरशी पूर्णपणे दबली असून तिथे बिळही पडली आहेत। तर फरशी उचकाटल्यामुळे त्यामध्ये विषारी सर्प, विंचू असे सरपटणारे प्राणी घुसून बसण्याची दाट शक्यता आहे। अंगणवाडीमधील लहान मुले, नादान मुले येत असतात, ते बिळात हात टाकून शकतात। अशा वेळी काही कमी जास्त झालं तर याला जबाबदार कोण, असा प्रश्न या निमित्ताने पालकांकडून उपस्थित केला जातोय। त्याचप्रमाणे अंगणवाडीतील पिण्याच्या पाण्याची टाकी नादुरुस्त असून या टाकीला नळ कनेक्शन जोडले नाहीये। तर लहान मुलांना पिण्याचे पाणी उपलब्ध नसल्याने जेवण झाल्यावर पाणी प्यायचे कुठून, असा प्रश्न मुलांबरोबरच त्यांच्या आईवडिलांनाही पडलाय। त्यामुळे दुरावस्थेत सापडलेल्या अंगणवाडीचे काम करणार कोण, असा प्रश्न या निमित्ताने पडतोय। अंगणवाडी ग्रामपंचायतीच्या शेजारी असून ग्रामपंचायतीच्या गलथान कारभारामुळे अंगणवाडीकडे दुर्लक्ष केलं जात आहे। अंगणवाडी सेवक यांना विचारले असता याविषयी ग्रामसेवक, सरपंच यांना सांगितले। ग्रामसेवक वसंत भोये आणि सरपंच देवीदास दळवी हे अंगणवाडी दुरुस्तीबाबत मात्र कुठलेही पाऊल उचलण्यास तयार नाहीये। त्यामुळे अंगणवाडीची परिस्थिती जैसे ते असून याकडे जिल्हा परिषद, पंचायत समितीच्या अधिकाऱ्यांनी लक्ष देऊन अंगणवाडीची दुरुस्ती करावी, अशी मागणी हदगड ग्रामस्थांच्या वतीने करण्यात येते। जनजागर मराठीसाठी मनोहर जाधव, हदगड, सुरगाणा।